शहरातील वाढत्या अतिक्रमणांवर नियंत्रण ठेवण्यासाठी नाशिक महानगरपालिकेच्या वतीने निर्णायक पावले उचलण्यात येत आहेत. महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार गंगापूर नाका ते बारदान फाटा दरम्यान फुटपाथवर अतिक्रमण करून व्यवसाय करणाऱ्यांवर धडक कारवाई करण्यात आली. माननीय आयुक्त मनीषा खत्री व अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे यांच्या आदेशानुसार अतिक्रमण उपायुक्त अश्विनी गायकवाड तसेच सातपूर विभागीय अधिकारी राजाराम जाधव व पश्चिम विभागीय अधिकारी चंदन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई राबविण्यात आली. सदर कारवाई दरम्यान 2 ट्रक भरून साहित्य जप्त करण्यात आले. या साहित्यामध्ये फळे, भाजीपाला यांचा समावेश होता. या अन्न सामग्रीचा उपयोग करत महापालिकेने एक सामाजिक भान जपत ती जवळीक अनाथ आश्रमात वितरित केली. उर्वरित साहित्य आडगाव येथील महापालिकेच्या गोडाऊनमध्ये जमा करण्यात आले आहे. सदर मोहिमेसाठी सातपूर विभाग प्रमुख तानाजी निगड, भगवान सूर्यवंशी, पश्चिम विभाग प्रमुख प्रवीण बागुल तसेच सुमेश दिवे, प्रमोद आव्हाळे, शिरीष शिंदे आणि मेघनाथ तिडके यांनी विशेष परिश्रम घेतले. महापालिकेने स्पष्ट केले आहे की फुटपाथ व सार्वजनिक रस्त्यांवर अतिक्रमण करण्याविरोधात पुढील काळातही कठोर पावले उचलण्यात येणार आहे. पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेसह शहरातील वाहतूक सुरळीत राहावी यासाठी अशी कारवाई आवश्यक असल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या कारवाईबाबत नागरिकातून समाधान व्यक्त करण्यात येत असून शहराचे सौंदर्य व शिस्त राखण्यासाठी महापालिकेचे हे पाऊल स्तुत्य असल्याचे प्रतिपादन नागरिकांनी केले आहे.